आपल्या खरं बोलल्याने जर का अधर्म होत असला तर ते खरं नसून खोटं आहे. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. एक ओवी आलेली आहे गरुड पुराणात मराठीच्या. कित्येक सत्ते नरका जाती, कित्येक असत्ते स्वर्गा जाती. कळाला का अर्थ? कित्येक सत्ते नरका जाती. सत्य बोलणारा कुठे जायला पाहिजे? स्वर्गाला. पण ओवी काय आली? कित्येक सत्ते नरका जाती. किती खरे बोलणारे नरकाला जातात म्हटले. आणि कित्येक असत्य स्वर्गा जाती. किती खोटे बोलणारे स्वर्गाला जातात. ऐका पुढे स्पष्ट. आपलं खोटं बोलण्याने, आपल्या खोट्या बोलण्यानं एखाद्या गायीची हत्या थांबत असेल, आपल्या खोट्या बोलण्यानं एखाद्या ठिकाणची हानी थांबत असेल, आपलं खोट्या बोलण्यानं एखाद्या वर किन्याची कीर्ती वाढत असेल, आपल्या खोटं बोलण्याने एखाद्याचा संसार जर का सावरत असेल, तर इतक्या जागेवर बोललेले खोटे हे स्वर्गात खोटे नसून हे खरं होतं म्हटले, असं गरुड पुराणात दिलं. आणि आपलं खरं बोलल्याने एखाद्याचं जीव संकटात सापडत असेल, आपल्या खऱ्या बोलल्यानं एखाद्याचं नुकसान होत असेल, आपलं खरं बोलल्यानं जर का एखाद्याचा संसार उद्ध्वस्त होत असेल, तर हे खरं बोललेलं असूनही खोटंच आहे म्हटलं.